नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे डिव्हियन स्टोरी टेलर. आणि मी आहे आपला दीपक विनायक नानवटे. सादर करत आहे एक भयकथा, आणि या कथेचं नाव आहे त्या गुरुवारच्या रात्री. मित्रांनो, ही कथा मी स्वतः लिहिलेली आहे आणि कथा ऐकल्यानंतर तुमचा अभिप्राय मला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर कृपया आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. सोबतच बेल आयकॉनचं बटनही दाबा, म्हणजे पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे तुम्हाला सर्वात आधी नोटिफिकेशन मिळून जाईल. कथा आवडली तर कथेला लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा. चला तर मग तुमचा अधिक वेळ न घेता मी कथेला सुरुवात करतो. मंगळवार, दुपारची रणरणती वेळ. देवगावच्या एसटी स्टँडवर थांबलेल्या बसमधून लता खाली उतरली तेव्हा तिचं स्वागत तापलेल्या हवेच्या झोताने केलं. मराठवाड्याचा हा भाग तिच्यासाठी परिचयाचा नव्हता. मुंबईत वाढलेली, पुण्यात नर्सिंगचा कोर्स पूर्ण केलेली लता सरकारी नोकरीसाठी पहिल्या पोस्टिंगसाठी इतक्या आतल्या गावात येईल असं तिला कधीही वाटलं नव्हतं. पण वडिलांच्या आजारपणासाठी तातडीने नोकरीची गरज होती आणि मिळेल ती जागा या तत्वावर तिने होकार दिला होता. स्टँडवरची धुळकट पाटी तिने वाचली. देवगाव. पाटीखालीच एक म्हातारा माणूस कोपऱ्यातल्या सावलीत बसून तपकीर मळत होता. इथलं प्राथमिक आरोग्य केंद्र कुठल्या बाजूला आहे काका? लताने आपला जडलेला आवाज साफ करत विचारलं. म्हाताऱ्याने तिच्याकडे एकदा निरखून पाहिलं. पांढरा शुभ्र नर्सचा ड्रेस, खांद्यावर जड बॅग आणि चेहऱ्यावर गोंधळ. नव्या सिस्टर का? हो, लता साळवी. साळवी? बर. हे असं सरळ जा, मग देवीचं जुनं मंदिर लागन. तिकडून उजवीकडे वळलात की मोठी पांढरी बिल्डिंग दिसल, तेच आपलं इस्पितळ. लता आभारी आहे म्हणून निघाली. पांढरी बिल्डिंग हे वर्णन जरा अतिशयोक्तीचं होतं. 15 मिनिट चालल्यावर तिला ती इमारत दिसली. एकेकाळी पांढरी असेल, पण आता पावसा उन्हाने तिचे पापुद्रे निघाले होते. गेटचा एक बिजागर तुटलेला होता. आवारात एक जुनं वडाचं झाड होतं आणि त्याखाली 2-3 बकऱ्या आरामात बसल्या होत्या. हे आरोग्य केंद्र होतं. आत पाऊल टाकताच उग्र फिनाईल आणि जुनाटपणाचा एक विचित्र दमट वासाने तिचं स्वागत केलं. एक लांबच लांब व्हरांडा आणि दोन्ही बाजूला खोल्या. भिंतीवर आरोग्यविषयक जुन्या रंग उडालेल्या जाहिराती. कुणी आहे का? तिच्या आवाजाचा प्रतिध्वनी त्या रिकाम्या वरांड्यात घुमला. हा, आलो. कोण आहे? आतल्या एका खोलीतून एक खर्जातला थकलेला आवाज आला. एका खुर्चीवर बसलेले साधारण 70चे पांढरे केस आणि जाड भिंगाचा चष्मा लावलेले एक गृहस्थ तिच्या समोर आले. त्यांच्या अंगात स्वच्छ पण सुरकुतलेला पांढरा कोट होता. मी लता साळवी, नवीन नर्स म्हणून जॉईन व्हायला आले. त्यांच्या चेहऱ्यावर किंचित आश्चर्य आणि मग थकलेलं स्मित आलं. या लताबाई, मी डॉक्टर साने. इथला भार माझ्यावरच आहे, गेली 40 वर्ष. तुम्ही एकटेच? तसं नाही, एक कंपाऊंडर आहे आणि एक मावशी, पण ते वेळेवर आले तर शपथ. तुमची इथं खरंच गरज होती. ही घ्या खुर्ची. डॉक्टर सानी यांनी तिला सगळं केंद्र फिरून दाखवलं. एक ओपीडी रूम, एक लहानशी ऑपरेशन रूम जी आता फक्त ड्रेसिंगसाठी वापरत होते. 2 वार्ड, एक पुरुष आणि एक स्त्रियांसाठी. दोन्ही वार्डात मिळून 8 बेड होते, पण सध्या फक्त 2च पेशंट होते. एका कोपऱ्यात रेकॉर्ड रूम होती, जिथे फाईल्सचा ढीग पडलेला होता.
तुमची राहण्याची सोय, डॉक्टर साने म्हणाले. या केंद्राच्या मागच्या बाजूलाच स्टाफ क्वार्टर आहे. तशी बरीच वर्ष बंद होती, पण कालच मावशीकडून साफ करून घेतली आहे. क्वार्टर म्हणजे 2 खोल्या होत्या, बऱ्यापैकी स्वच्छ. लताने आपलं सामान ठेवलं आणि खिडकी उघडली. खिडकीतून केंद्राची मागची भिंत दिसत होती आणि त्या पलीकडे उजाड माळरान. आणि हो, डॉक्टर साने दारातून परत वळले. कदाचित तुम्हाला भेटायला हवालदार येतील. माणिक त्यांचं नाव. काही कागदपत्रांची सही वगैरे लागते. पोलीस? कशासाठी? लता दचकली. अहो, तसं नाही. नवीन सरकारी नोकर आला की त्याची नोंद करावी लागते. रुटीन काम आहे. माणिक चांगला मुलगा आहे, गावचाच आहे. लताने निश्वास सोडला. दिवसभरात तिला 2च गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. एक म्हणजे तिथली प्रचंड शांतता, जी मुंबईकराला अस्वस्थ करणारी होती, आणि दुसरी म्हणजे डॉक्टर साने यांच्या डोळ्यातली थकलेली उदासीनता. 2 दिवस गेले. बुधवारपर्यंत लताने केंद्राचा बऱ्यापैकी ताबा घेतला. तिने रेकॉर्ड्स लावायला सुरुवात केली. जुन्या बाटल्या फेकून दिल्या आणि वार्डातल्या चादरी बदलल्या. डॉक्टर साने तिच्या कार्यक्षमतेने प्रभावित झाले होते. बरं झालं ताई तुम्ही आलात. दुपारी चहा घेताना ते म्हणाले. माझे हातपाय थकलेत आता. वाटलं होतं हे इस्पितळ माझ्या आधीच बंद पडेल की काय. लोक इकडे जास्त काय येत नाहीत. बाहेरगाव बराच मोठा दिसतोय. डॉक्टर साने क्षणभर थांबले. चहाचा कप खाली ठेवत म्हणाले. येतात, पण काही ठराविक दिवशी इकडे कोणी फिरकत नाही. म्हणजे उद्या गुरुवार आहे. गुरुवार? गुरुवारी काय असतं? डॉक्टर साने यांनी विषय बदलला. काही नाही, उद्या तुम्हाला कळेल. हवालदार माणिक आला होता का? नाही, अजून नाही आले. बर, येईल. त्या रात्री लताला विचित्र स्वप्न पडलं. कुणीतरी तिच्या क्वार्टरच्या दारावर हळूच टकटक करत होतं. पण जेव्हा ती दार उघडायची तेव्हा बाहेर लांब वरांड्यात फक्त अंधार असायचा. गुरुवारी सकाळी ती उठली तेव्हा केंद्रात एक विचित्र शांतता होती. एरवी 2-3 पेशंट तरी ओपीडीसाठी आलेले असायचे. आज कुणीच नव्हतं. मावशी, जी एरवी बडबड करत फरशी पुसायची, ती आज गप्प गप्प होती. मावशी, आज लवकर? हो ताई, आज जरा काम आहे. तिने लताच्या डोळ्यात बघायचं टाळलं. तिने भराभर काम आटपलं आणि ती निघून गेली. दुपार झाली. केंद्रात फक्त लता आणि डॉक्टर साने होते. नेहमी व्यस्त असणारे डॉक्टर आज आपल्या केबिनमध्ये शांत बसून कुठलं तरी जुनं पुस्तक वाचत होते. लताने व्हरांड्यात चक्कर मारली. वार्डातले 2 पेशंट आदल्या दिवशीच डिस्चार्ज घेऊन गेले होते. संपूर्ण इमारत भयान शांत होती. डॉक्टर, आज कुणीच कसं नाही? तिने शेवटी कॅबिनमध्ये डोकावून विचारलंच. डॉक्टर साने यांनी चष्मा नाकावर सरकवला. मी म्हणालो होतो ना, आज गुरुवार आहे. पण गुरुवार आणि पेशंट न येण्याचा संबंध काय? लोक घाबरतात. डॉक्टर थकलेल्या आवाजात म्हणाले. याच इस्पितळात खूप वर्षापूर्वी एका गुरुवारी एक बाई बाळंतपणात वारली. तेव्हापासून काय? तेव्हापासून दर गुरुवारी ती इथे दिसते, असं लोक म्हणतात. लताला हसू आलं. काय डॉक्टर, तुम्ही तर सायन्सची लोक आणि भुताटकींना मानता. सायन्स? हो, पण लताबाई, जगात अशा काही गोष्टी आहेत ज्या सायन्सच्या पलीकडच्या आहेत. मी माझ्या डोळ्यांनी ते बोलता बोलता थांबले. तुम्ही काळजी करू नका. फक्त आज रात्री जरा लवकर क्वार्टरवर जा आणि दार लावून घ्या. लताला हे सगळं हास्यास्पद वाटत होतं. भुताटकी 21व्या शतकात? संध्याकाळ झाली.
सूर्यास्त होताच केंद्रावरची शांतता अधिकच जड झाली. लता आपलं रेकॉर्डचं काम आवरून क्वार्टरकडे जायला निघाली. वरांडा पार करताना तिला पहिल्यांदा जाणवलं की इथली हवा अचानक किती थंड झाली होती. मे महिन्याची गरमी नेमकी गायब कुठे झाली? तिने खांदे उडवले आणि ती क्वार्टरकडे वळली. तेवढ्यात केंद्राच्या मुख्य गेटमधून कुणीतरी आत आलं. कोण आहे? लताने विचारलं. एक उंच धडधाकट माणूस आत आला. खाकी वर्दी. तुम्हीच लता साळवी का? हो. तुम्ही हवालदार माणिक? होय, माणिकराव शिंदे. माफ करा, यायला उशीर झाला. जरा दुसऱ्या कामात होतो. माणिकचा आवाज खणखणीत होता. त्याच्या चेहऱ्यावर गावठी रुबाब होता, पण डोळे प्रामाणिक वाटत होते. तुमच्या सहीसाठी आलो होतो. त्याने एक वही पुढे केली. लता सही करत असताना तिची नजर वरांड्याच्या दुसऱ्या टोकाकडे गेली. जो वरांडा क्षणापूर्वी रिकामा होता, तिथे आता कुणीतरी उभं होतं. एक बाई, जिने जुन्या पद्धतीची नऊवारी साडी नेसली होती. पदर डोक्यावरून घेतलेला होता, त्यामुळे चेहरा स्पष्ट दिसत नव्हता. ती फक्त उभी होती, स्थिर. माणिकराव? लताचा आवाज किंचित कापरा झाला. तिकडे तिकडे कोण आहे? माणिकने सहज वळून पाहिलं. कुठं? कुणीच नाही. लताने परत पाहिलं. वरांडा रिकामा होता. नाही, मला वाटलं कुणीतरी. माणिकने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहिलं. तुम्ही ठीक आहात ना ताई? आज गुरुवार आहे. इथं संध्याकाळी थांबणं चांगलं नाही. तुम्ही पण? लताला आता राग आला. एक डॉक्टर आणि एक पोलीस, दोघंही असल्या भाकड कथांवर विश्वास ठेवता? माणिक गंभीर झाला. ताई, हा विश्वासाचा प्रश्न नाही, हा अनुभवाचा आहे. मी याच गावात वाढलोय. ऐका माझं, आज जा. दार लावून घ्या. तो तरातरा चालत गेट बाहेर पडला. लता आपल्या क्वार्टरमध्ये आली. तिने दार लावलं, पण कडी घातली नाही. तिला स्वतःला सिद्ध करायचं होतं की हे सगळं खोटं आहे. तिने लाईट लावला आणि एका पुस्तकात डोकं खुपसलं. रात्रीचे 11 वाजले असतील. बाहेर रातकिड्यांचा आवाज सोडला तर पूर्ण शांतता होती. अचानक केंद्राच्या आतून, लांब वरांड्यातून कोणाच्या तरी पैंजनाचा आवाज आला. लताचं रक्त गोठलं. तिने पुस्तक खाली ठेवलं. आवाज स्पष्ट येत होता. कुणीतरी वरांड्यातून चालत होतं. आवाज तिच्या क्वार्टरच्या दारापाशी येऊन थांबला. लता श्वास रोखून बसली आणि मग तिच्या दारावर हळूच टकटक झाली. लताच्या तोंडातून किंकाळीच फुटली. ती खुर्चीवरून मागे सरकली. कोण आहे? कोण आहे? बाहेरून काहीच उत्तर आलं नाही. फक्त तो पैंजनाचा आवाज. आता तो परत दूर जात होता. सकाळी जेव्हा डॉक्टर साने आले तेव्हा लता त्यांना केबिनच्या बाहेर बसलेली दिसली. तिचे डोळे सुजले होते. रात्रभर इथेच? त्यांनी हळुवारपणे विचारलं. मला आवाज आला. लता फक्त एवढंच बोलू शकली. मी सांगितलं होतं, डॉक्टर म्हणाले. ती दर गुरुवारी येते. त्याच दिवशी दुपारी बातमी आली. गावातला एक जुना तांडेल, जो आठवडाभर बरा होता, तो रात्री झोपेतच गेला. हार्ट अटॅक. माणिकने चहाच्या टपरीवर डॉक्टर साने यांना सांगितलं. पण लोक म्हणतात गुरुवारी रात्री गेला. अपशकून. लता, जी तिथेच गोळ्याचं पाकिट घ्यायला आली होती, तिने ते ऐकलं. दर गुरुवारी तिचं दर्शन होतं आणि कोणीतरी मरतं. दुसरा गुरुवार उजाडला होता. तेव्हापासून लताची तगमग सुरू झाली. हा निव्वळ योगायोग असू शकतो, तिचं मन तिला सांगत होतं.
पण रात्री ऐकलेले ते पैंजणाचे आवाज आणि तांडेलचा मृत्यू या गुरुवारी मात्र ती तयार होती. तिने स्वतःला वार्डातच थांबून घेतलं. डॉक्टर, आज रात्री मी इथल्या रुग्णांसोबत थांबते, तिने बहाणा केला. काही गरज नाही, डॉक्टर साने म्हणाले. पण तुम्ही ऐकणार नाही, मला माहितीये. रात्र झाली. नेहमीप्रमाणे केंद्र ओस पडलं. वार्डात एक म्हातारी आजी झोपली होती. लता एका स्टोलावर बसून जागत होती. 11 वाजले आणि बरोबर त्या क्षणी तो आवाज परत आला. वरांड्यातून लता उठली. तिची छाती धडधडत होती. तिने वार्डाचं दार किंचित उघडलं. वरांडा चंद्राच्या प्रकाशात अर्धाच उजळला होता आणि तिथे ती उभा होती. तीच नऊवारी साडी, डोक्यावर पदर. लताने सर्व धैर्य एकवटलं. कोण कोण आहेस तू? काय पाहिजे तुला? त्या बाईने मान वळवली नाही. तुला इथल्या लोकांना घाबरवण्याचा अधिकार कुणी दिला? निघून जा इथून, लता ओरडली आणि मग त्या बाईने हळूच मान वळवली. तिचा चेहरा लताला स्पष्ट दिसला नाही, पण चंद्राच्या प्रकाशात तिला जे दिसलं ते पाहून लताच्या पायाखालची जमीन सरकली. तिचे डोळे ते जळत होते. ते राग, दुःख आणि सुळाच्या भावनेने भरलेले होते. ती बाई एकही शब्द न बोलता वरांड्याच्या दुसऱ्या टोकाकडे चालू लागली. ती चालत नव्हती, तर ती तरंगत होती. त्या बंद रेकॉर्ड रूमच्या दारापाशी गेली आणि अदृश्य झाली. लता धावतच तिच्या क्वार्टरकडे पळाली. सकाळी बातमी आली. काल वार्डात जी म्हातारी आजी होती ती झोपेतच गेली. लता सरळ त्या डॉक्टर साने यांच्या केबिनमध्ये घुसली. हे थांबलं पाहिजे डॉक्टर. ती काल मला दिसली. ती त्या रेकॉर्ड रूम मध्ये गेली. काय आहे त्या खोलीत? डॉक्टर साने यांनी दीर्घ निश्वास सोडला. मी ऐकलं आजीबद्दल. मला वाटलं होतं की ती फक्त उपस्थिती दाखवते, पण आता ती बळी घेत आहे. कोण आहे ती? तिचं नाव काय? मला नक्की माहीत नाही. डॉक्टरांनी खोटं सांगितलं. तुम्ही खोटं बोलताय, लता संतापली. तुम्हाला सगळं माहीत आहे. त्या रेकॉर्ड रूम मध्ये असं काय आहे जे तुम्ही लपवताय? लताबाई, ऐका माझं. या फंदात पडू नका. बदलीसाठी अर्ज करा आणि इथून निघून जा. हे गाव, हे इस्पितळ शापित आहे. मी जाणार नाही. लताचा निश्चय ठाम होता. जोपर्यंत मला हे कळत नाही की इथे काय झालं होतं, तोपर्यंत मी जाणार नाही. लताने माणिकला बोलावून घेतलं. माणिकराव, मला तुमची मदत हवी आहे. मदत? त्या भुताटकीबद्दलच ना? माणिक गंभीर होता. ताई, 2 मृत्यू झाले 2 गुरुवारी. गावात लोक आता तुमच्या इस्पितळाच्या नावाने घाबरतात. मला त्या रेकॉर्ड रूम मध्ये जायचं आहे, पण डॉक्टर मला किल्ली देत नाहीत. त्यात काय आहे? तेच तर शोधायचं आहे. मला वाटतं तिथे जे झालं त्या अन्यायाची ती बळी आहे. तिचं नाव, तिची कहाणी सगळं त्या फाईलमध्ये असेल. माणिकने क्षणभर विचार केला. पोलिसांचं काम नाही हे, पण माणूस म्हणून हे थांबायला हवं. मी बघतो काय करता येईल. त्याच रात्री माणिकने रेकॉर्ड रूमचं कुलूप तोडलं. आत धूळ, कुबट वास आणि हजारो कागदांचे ढीग. देवा, हे सगळं कसं शोधणार? माणिकने नाकावर रुमाल धरला. तुम्ही फक्त बाहेर लक्ष ठेवा. लता एका पोत्यावर बसत म्हणाली. मी रात्रभर जागेन, पण ती फाईल शोधून काढेन. लताने फाईल चाळायला सुरुवात केली. साल 1980, 1985. जुनी पिवळी पडलेली कागद, किड्यांनी खाल्लेली. रात्रभर ती शोधत होती. एक केस पेपर, एक मृत्यूची नोंद. पहाटे 4च्या सुमारास तिला एक वेगळी फाईल सापडली. ती बाकीच्या फाईल्स खाली
एका लोखंडी पेटीत होती. माणिकराव, इकडे या. फाईल्सवर नाव धुसर होतं, पण साल होतं 1988. लताने फाईल उघडली. आत एका स्त्रीचा फोटो होता. काळेभोर डोळे, त्यात एक निरागस भीती. नाव आनंदी दरे, वय 19, केस प्रसूती. लता पुढे वाचू लागली. आनंदीला प्रसूतीसाठी आणलं होतं. दिवस गुरुवार. केस कॉम्प्लिकेटेड आहे असं डॉक्टर साने, जे तेव्हा तरुण होते, यांनी लिहिलं होतं. रक्तस्राव थांबत नाहीये. आणि मग शेवटची नोंद. पेशंट आणि बाळ दोन्ही दगावले, पण त्याखाली एका वेगळ्या शाईने घाईघाईत लिहिलेलं एक वाक्य होतं, जे नंतर खोडण्याचा प्रयत्न केला होता. रक्तस्राव की जबरदस्ती? याचा अर्थ काय? माणिकने विचारलं. याचा अर्थ? लताचा आवाज थरथरत होता. हा नैसर्गिक मृत्यू नव्हता. ही हत्या होती किंवा काहीतरी भयंकर. त्या फाईल्समध्ये आणखी एक कागद होता. एक पोलिसात तक्रार केल्याचा अर्ज, जो कधीच दाखल झाला नाही. तो आनंदीच्या वडिलांनी लिहिला होता. माझ्या मुलीला सासरच्या लोकांनी मारलं आणि डॉक्टर त्यात सामील आहेत. डॉक्टर साने? लताला धक्काच बसला. हे शक्य नाही, माणिक म्हणाला. डॉक्टर तसे नाहीत, पण 1988 साली इथला पाटील खूप दबंग होता, भिकू पाटील. कदाचित ही आनंदी त्याच्या घरची सून होती. म्हणजे हा अन्याय हॉस्पिटलमध्ये झाला होता. लताच्या डोक्यात सगळा प्रकाश पडला. तिला इथे आणलं, मारलं आणि डॉक्टर साने यांना गप्प बसवलं, आणि आज ती बदला घ्यायला येते. माणिक पुटपुटला. पुढचा गुरुवार यायला 2 दिवस होते. लता आणि माणिक सरळ डॉक्टर साने यांच्या घरी गेले. डॉक्टर, आम्हाला आनंदी दरेबद्दल सगळं सांगा. लताने दारातच फाईल त्यांच्यासमोर धरली. डॉक्टर साने यांचा चेहरा पांढरा फकट पडला. त्यांनी हातातली काठी घट्ट धरली. बसा, एवढेच ते म्हणाले. त्यांनी जे सांगितलं ते भयंकर होतं. आनंदी ही भिकू पाटलाची सून. लग्नाआधी तिचं दुसऱ्या कोणावर तरी प्रेम होतं, हे पाटलाला कळलं. जेव्हा ती गरोदर राहिली, तेव्हा पाटलाने ठरवलं की हे पाप धुवून काढायचं. तो गुरुवार होता. डॉक्टरांचा आवाज कापत होता. ते तिला घेऊन आले. म्हणाले, पोट साफ करा. मी नकार दिला. बाळ पूर्ण वाढलं होतं, पण त्यांनी मला मारहाण केली. माझ्या कुटुंबाला संपवण्याची धमकी दिली. मग तुम्ही? लताने विचारलं. मी काहीच करू शकलो नाही. त्यांनी आतमध्ये एका सुईणीला बोलावून, आनंदी किंचाळत होती. ती मला वाचवण्यासाठी भीक मागत होती. डॉक्टर वाचवा, डॉक्टर वाचवा. डॉक्टर साने रडू लागले. रक्त थांबेच ना. ती गेली आणि ते लहान बाळ, त्यांनी त्यालाही. मी फक्त डेथ सर्टिफिकेटवर सही केली, प्रसूतीत दगावली म्हणून. तुम्ही एका खुन्याला साथ दिली डॉक्टर? माणिक संतापाने ओरडला. हो, दिली, आणि त्याची शिक्षा मी गेली 30 वर्ष भोगतोय. डॉक्टर किंचाळले. ती दर गुरुवारी येते. ती माझ्या केबिन बाहेर उभी राहते. ती काहीच बोलत नाही, फक्त माझ्याकडे बघते. तिच्या डोळ्यात तोच प्रश्न असतो, तुम्ही का नाही वाचवलं? आता ती बळी घेते, लता हळूच म्हणाली. कारण तिची ताकद वाढली आहे, डॉक्टर म्हणाले. लोक जितकं घाबरतील तितकी ती प्रबळ होते. आणि आता तिला कळून चुकलंय की तिचं कुणीतरी नाव घेतलंय. तुम्ही तिचं नाव शोधून मोठी चूक केलीत लताबाई. चूक? अन्याय तुम्ही केलाय आणि मी चूक केली. तुम्ही तिचं लक्ष वेधून घेतलंय. आता ती तुमच्या मागे लागेल. तिला वाटेल तुम्ही तिला न्याय मिळवून द्याल,
आणि जर तुम्ही ते करू शकला नाहीत तर. बुधवारी रात्री लताला झोप लागली नाही. क्वार्टरच्या दारावर कोणीतरी ओरखडे ओढत असल्याचा भास तिला होत होता. तिला आनंदीचा चेहरा दिसत होता. गुरुवार सकाळपासूनच आभाळ भरून आलं होतं. पाऊस नव्हता, पण एक विचित्र घुसमट होती. माणिकने केंद्राभोवती 2 पोलीस लावले होते. ताई, तुम्ही आज इथून जा, तो विनवत होता. नाही, आज मी तिचा सामना करेल. तिला न्याय हवाय. मी तिची माफी मागेन. रात्र झाली. विजा कडाडू लागल्या. लता, माणिक आणि डॉक्टर साने तिघच केंद्राच्या मुख्य वरांड्यात उभे होते. 11 वाजले आणि ती आली. पण आज ती एकटी नव्हती. तिच्यासोबत थंड वाऱ्याचा एक लोट आला. केंद्राचे दिवे लागत विझत होते. ती वरांड्याच्या टोकाला उभी होती. आज तिने डोक्यावरचा पदर घेतला नव्हता. तिचा चेहरा रागाने आणि सुडाने विद्रूप झाला होता. हा आनंदी, डॉक्टर साने पुढे झाले. मला माफ कर पुरी, माझ्याकडून. ती एक पाऊल पुढे आली आणि तिच्या डोळ्यातून जणू आग बरसत होती. नाही, लता ओरडली. थांब, आम्हाला माफ कर. आम्हाला माहित आहे तुझ्यावर अन्याय झालाय. आनंदीचं लक्ष लताकडे गेलं. ती लताच्या दिशेने तरंगत येऊ लागली. ताई, मागं व्हा. माणिकने बंदूक रोखली. नको नको, लता ओरडली. आनंदी लतासमोर येऊन थांबली. इतकी जवळ की लताला तिच्या साडीचा जुना रक्ताचा आणि मातीचा वास आला. आनंदीने तिचा हात उचलला. तो हात बर्फासारखा थंड होता. तिने तो हात लताच्या कपाळावर ठेवला. लताला एक विजेचा तीव्र झटका बसावा तसं झालं. तिला दिसलं, तिला सगळं दिसलं. तो बंद वार्ड, ते किंचाळणं, ती वेदना, तो रक्तस्त्राव आणि ते हसणारे क्रूर चेहरे. तिला तिचा मृत्यू दिसला. तिला तिची असहाय्यता दिसली. नाही नाही नाही, लता किंचाळत मागे हटली. आनंदीचा आत्मा तिथेच होता, पण आता तो शांत झाला होता. जणू काही त्याने आपलं ओझं कोणाला तरी दिलं होतं. डॉक्टर साने हे जे सगळं पाहत होते, त्यांनी छातीवर हात ठेवला. आनंदी, मला. आणि ते खाली कोसळले. माणिक त्यांच्याकडे धावला. डॉक्टर. पण उशीर झाला होता. डॉक्टर साने गेले होते. आनंदीचा आत्मा हळूहळू विरळ होत गेला आणि नाहीसा झाला. या गुरुवारचा बळी डॉक्टर साने होते. डॉक्टर साने यांच्या मृत्यूला 15 दिवस उलटून गेले. देवगावचं प्राथमिक आरोग्य केंद्र आता कायमचं बंद करण्यात आलं होतं. लताची बदली मुंबईतल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये झाली होती. माणिक तिला एसटी स्टँडवर सोडायला आला होता. बरं झालं ताई सुटला तिथून. हे गाव. मी सुटले नाही माणिकराव. लताचा आवाज रिकामा होता. म्हणजे? ते डॉक्टर साने गेले, पण भिकू पाटील, तो अजूनही जिवंत आहे. तो अजूनही मजेत आहे. त्याचं कोणी काहीच करू शकत नाही ताई. पुरावाच नाही ना. सगळं 30 वर्षापूर्वी घडलंय. लता बसमध्ये चढली. खिडकीतून तिने माणिककडे पाहिलं. तुम्हाला अजूनही दिसतं का काही? माणिकने दबक्या आवाजात विचारलं. लता फक्त हसली. ते हसणं इतकं रिकामं होतं की माणिकला थंडी वाजली. मला आता सगळं दिसतं हवालदार. बस सुरू झाली. मुंबई JK हॉस्पिटल. लता नाईट ड्युटीवर होती. मध्यरात्र उलटून गेली होती. वार्ड शांत होता. ती राऊंड मारून आपल्या खुर्चीवर बसली. तिने डोळे मिटले आणि तिला दिसलं
तिला आनंदी दिसली. तिला तिची वेदना जाणवली. तो राग, तो सूड लताच्या लक्षात आलं. आनंदी गेली नव्हती. तिने डॉक्टर सानी यांना मारून बदला घेतला नव्हता. तिने फक्त आपलं ओझं, आपला शाप लताला दिला होता. तुम्ही मला न्याय द्या. आनंदीचा आवाज तिच्या डोक्यात घुमत होता. लताने डोळे उघडले. समोरून एक वार्डबॉय जात होता. अरे, आज वार कुठला रे? गुरुवार. ताई, राऊंडला जायचं नाही का? लता उठली. तिने आपले केस बांधले. तिची नजर थंड आणि स्थिर होती. वरांड्यातून चालताना तिच्या पावलांचा नाही, पण तिच्या मागे कोणाच्या तरी पैंजणाचा आवाज येत होता. आनंदी परत आली नव्हती. ती कधीच गेली नव्हती. ती आता लताच्या आत होती आणि तिला न्याय हवा होता. ती निघाली होती तिचा शेवटचा बदला पूर्ण करण्यासाठी. समाप्त. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. मी पुन्हा परत येईन एका नवीन भयकथेचा थरार घेऊन. तोपर्यंत नमस्कार.